त्यानंतर पुन्हा एकदा मुंबईतल्या पावसाचे अपडेट्स घेऊयात. आपण कुर्ल्यामध्ये जाऊयात. कुर्ला LBS रोडवरती मोठ्या प्रमाणावरती पाणी साचलेलं आहे. अनेक बेस्टच्या बस यामध्ये अडकून पडल्यात. आमचे प्रतिनिधी सचिन गाड आहेत आपल्यासोबत. सचिन, काय नेमकी स्थिती आहे? यामिनी आपण सध्या कुर्ल्याच्या LBS रोडवरती आहोत आणि आपण जर बघितलं तर संपूर्ण रस्त्याला सध्या नाल्याचं स्वरूप आलेलं आहे. संपूर्ण रस्त्यावरती मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आपल्याला दिसून येत आहे आणि नागरिकांची मोठी गैरसोय होत असल्याचं इथे दिसून येते. गुडघाभर पाण्यामध्ये सध्या प्रवास करायला कुर्लावासी इकडे कुर्लावासींना करायला लागतो. आपण जर संपूर्ण रस्त्यावरती बघितलं तर संपूर्ण रस्ता जो जिथवर नजर जाईल तिथवरती आपल्याला रस्त्यावरती पाणीच पाणी दिसून येत आहे. पाण्याचा स्तर एवढा आहे की भल्या मोठ्या BST बस देखील बंद पडल्याचं आपल्याला दिसून येतं. जवळपास 4 ते 5 BST बस त्यासोबतच मोठाले ट्रक या पाण्यामध्ये बंद पडलेले आहेत. कुर्लाचा LBS रोडचा हा संपूर्ण परिसर आहे. सखल भाग म्हणून हा परिसर ओळखला जातो आणि आपण बघतोय की गेल्या जवळपास 4 ते 5 तासापासून इथे मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे. लोकांच्या घरात पाणी गेलेलं आहे आणि भली मोठी वाहनं देखील या पाण्यामुळे भर रस्त्यात बंद पडलेली आपल्याला दिसून येत आहेत. जे नागरिक इथे स्थानिक राहतात त्यांना देखील या पाण्यातूनच आपला मार्ग काढावा लागतोय. जी रस्त्याच्या कडेला जी घरं आहेत, जी दुकान आहेत, त्या सगळ्या दुकानांमध्ये घरांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी गेलेलं आपल्याला दिसून येतं. पालिकेने पंप लावून पाण्याचा निचरा करण्याचा प्रयत्न केला जातोय. मात्र जी शेजारी असलेली मिठी नदी आहे ती देखील ओसंडून वाहत आणि आपण बघतोय की इथलं पाणी हे कमी व्हायचं नाव घेत नाही. यामिनी, अगदी धन्यवाद सचिन, ही सध्याची स्थिती पोहोचवलात यासाठी.